नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक भागात सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे। अनेक भागात पाण्याच्या समस्या आहे, मात्र यंदाच्या मान्सूनमध्ये दिलासा मिळणार आहे, कारण यंदा मान्सूनमध्ये चांगला आणि सरासरीप्रमाणे सामान्य पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला आहे। यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल। यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे। तर आज आपण या संस्थेने सादर केलेला हवामान अंदाजाबद्दलचा अहवाल सविस्तर बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। स्कायमेट वेदर या हवामानाच्या अंदाज देणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल। यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे। नेहमीच्या सरासरीच्या 102% म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे। एल निनोचं ला निनोमध्ये रूपांतर होत असल्याने महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे। गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला, मात्र यंदा मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे। जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे। जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निनो परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळे यंदाचा मान्सून पाऊस गेल्या वर्षीपेक्षा चांगला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। स्कायमेटच्या अंदाजानुसार जून महिन्यापर्यंत अल निनोचं ला निनोमध्ये रूपांतर होईल। यामुळे मान्सून वेळेवर दाखल होऊन चांगला होईल, अशी शक्यता आहे। विषुववृत्तीय प्रशांत महासागरात उच्च तापमान कायम राहिल्यास तीव्र चक्रीवादळे आणि अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे। एल निनोची स्थिती संपल्यानंतरही जागतिक तापमानातील विसंगती कायम राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे उष्णतेची तीव्रता कायम राहू शकते। स्कायमेट संस्थेने यंदाचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला। स्कायमेटच्या अंदाजानुसार 2024 मध्ये भारतात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे। आगामी मान्सूनमध्ये 102% सामान्य पर्जन्यमान असेल। यंदा मान्सून कालावधीत सरासरी 96 ते 104% असण्याचा अंदाज आहे। याआधीही स्कायमेटने जारी केलेल्या पहिल्या अंदाजात 2024 मध्ये मान्सून सामान्य राहणार असल्याचे संकेत दिले होते। यानंतरही ते संकेत कायम आहेत। आपण सगळे मिळून ही आशा करूया, या वर्षीचा पाऊस सर्वांसाठी लाभदायक ठरो, खास करून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी वरदान ठरो। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद।